मित्रांनो आज आपण डोंगरीचा राजा बघायला आलेलो आहोत। तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता डोंगरीचा राजा आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया, चला तर मग आतमध्ये भेटू। तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता डोंगरीचा राजा आहे। डोंगरीचा राजा समोर बघू शकता। तर मित्रांनो मित्रांनो आपलं आतलं दर्शन झालेलं आहे। डोंगरीचा राजाचे दर्शन झालेले आहे। आपण आता पुढे जाऊया। बघा आपली मंडळी निघालेली आहे इकडे। इकडे किशू आहे आणि हा आपला हार्दिक पांड्या। हा इकडे हार्दिक पांड्या उभा आहे। तुम्ही बघू शकता समोरच आहे डोंगरीचा राजा आणि हा इकडे समोर आहे डोंगरीचा राजा। आणि आपल्या हे आंबवणे गावातले रविदादा आलेले आहेत। रविदादा आलेले आहेत इकडे गणपतीचं दर्शन करण्यासाठी। आपले हे रविदादा आले। तर मित्रांनो आपण टॅक्सीमधून जात आहोत। बघू शकता समोर टॅक्सी आलेली आहे। तर त्या टॅक्सीमध्ये आपण जाऊया गणपतीचं दर्शन करण्यासाठी। चला तर मग पहिले टॅक्सी बसून घेऊया। तर मित्रांनो आपण ह्या टॅक्सीमध्ये बसूया। चला आता बस, चला लेट्स गो। आपले ड्रायव्हर काका कुठे गेले? समोर आहेत। मंडळी आपले आहेत। तर मित्रांनो आपली टॅक्सी निघालेली आहे चिंचपोकलीला। प्रेम केशर आहे, प्रेम। हा इकडे आपले रविदादा आहेत। पुढे बसले इकडे आपले हे ड्रायव्हर आहेत। आणि आता आपण निघालेलो आहोत। 5 जण आहोत आपण। ड्रायव्हरला पकडून 6, ड्रायव्हरना पकडून 6 जण झाले होतो। तर मित्रांनो चिंचपोकलीला आपण आलेलो आहोत। हे बघा इथं टॅक्सी आहे अजून। आता चिंचपोकलीला उतरलेलो आहोत। तर आता आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो आपण आलेलो आहोत चिंचपोकलीला। तर आता आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणी आहे। चिंचपोकलीचा चिंतामणीला गर्दी बघा किती आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे इथे। तर मित्रांनो चिंचपोकलीचं आपलं दर्शन झालेलं आहे। तर आपण पुढे जाऊया। चला तर मग आपली मंडळी आपण पुढे गेलेली आहे। चला तर मित्रांनो चिंचपोकलीच्या चिंतामणीचं आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण पुढे जाऊया। चला तर आपण पुढे जाऊया। इथे थांबलो आहोत। काही बाबूला खाऊ घेत आहे। मला माहिती आहे। तुम्ही बघू शकता बाबू इकडे खाऊ खात आहे। हा बघा कसा फुग्यासारखा खाऊ खात आहे इकडे। आणि ताई आहे इकडे आणि इकडे पण ही ताई आहे, तुम्ही बघू शकतात। चला तर आपण आता पुढे जाऊया। ते ब्रिजवरची लाईट आहे बघा किती सोडली आहेत मित्रांनो। तर मित्रांनो आपण लालबागला आलेलो आहोत। हा बघा लालबागचा राजाचं इथं गेट आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लालबाग गेट इथं आहे। बघा लालबागचा गेट। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लालबागचा गेट इथे आहे बघा। तर मित्रांनो इथे दर्शन बंद आहे आज। आतमध्ये जाण्यासाठी बंदी आहे। उद्या दर्शन भेटेल लालबागचं। तर इथून आपण बाहेर बघू शकता गेट मोठा आहे। चला तर आपण आता पुढे जाऊया। तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता मुंबईच्या राजाचं इथं हे आहे प्रवेशद्वार। तर आपण इकडनं जाऊया। हा मुंबईच्या राजाचा प्रवेशद्वार आहे। बघा फुल लाईटी लावलेल्या आहेत। तर मित्रांनो इकडे प्रवेशद्वार आहे। मूर्तिकार केशरी दीनानाथ। तर आपण आतमध्ये आलेलो आहोत मित्रांनो। बघू शकता समोरच मंदिर आहे। चालू कर, परत चालू कर। तर मित्रांनो आता आम्ही आहोत लालबागला चाललो गणेश गल्लीमध्ये।
मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा राजा, मुख देखावा श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हे आमचं पब्लिक, सगळं. आता काहीच वेळाने दर्शन होणार आहे बापाचं, मुंबईच्या राजाचं. चप्पल आता बापाच्या तयारीची सुरुवात झालेली आहे इथे विसर्जनासाठी. तरी पण खूप लाईन आहे. तर मित्र तुम्ही बघू शकता समोर श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे बघा. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता पाठीमागे किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे इकडे बी. तर आता आपण जाऊया ज्योतिर्लिंगामध्ये. जवळच आहेत आपण, ते रांग जवळ आलेली आहे इकडे दर्शनाजवळ. आता लगेचच दर्शन होईल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महाकालेश्वरचा स्थान आहे. अजून पब्लिक येत आहे बाहेरून. आपण जाऊया पुढे. वहिनी वगैरे पुढे गेलेले आहे. महाकालेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता आपण गणपती बघायला जाऊया. चला. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता किती गर्दी आहे इकडे. समोरच मूर्ती आहे, मुंबईच्या राजाची मूर्ती आहे समोरच. तुम्ही बघू शकता मुंबईच्या राजाची मूर्ती. तर मित्रांनो मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. समोर तर आता आपण पुढे जाऊया. हा इकडनं बाहेर जाण्याचा रस्ता आहे, हा बाहेर येण्याचा रस्ता आहे. चला तर मग जाऊया पुढे दुसरा गणपती बघण्यासाठी जाऊया. तिथं फुग्याचा गेम चालू आहे बघू शकतात. आवाज आपले पहिलाच नेम लागलेला आहे. मारलेला आहे फुग्याला. दुसरी गोले टाकलेली आहे. दुसरे भावाजी आता मारतात. आपल्या मित्रांना काय बोलत आहेत बघा, त्याचे दोन शब्द ऐकावेत अशी माझी नम्र विनंती. तर आपण आलेलो आता चिंच पोकलीला बघू शकता तुम्ही. इकडे आम्ही आता नाश्ता केलेला आहोत. इकडे बघा, हे सगळे आमचे पब्लिक सगळे इकडे आलेले आहेत. आता चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे, मुंबईचा राजाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण चालले कुठे खेतवाडीला, तर आपण भेटू आता पुढे खेतवाडीला. तर मित्रांनो आपल्याला आता खेतवाडीत जायचं आहे बघा. पाठी सगळी आपली मंडळी बसलेली आहे. हाय करा रे तुम्ही. चला तर आता आपण आपली टॅक्सीतनं निघालेली आहे. तर मित्रांनो आपली चिंच पोकलीमधनं गाडी निघालेली आहे. आपण जाऊया आता पुढं भेटू, पुढं जाऊन व्हिडिओ काढतो जाऊन. तर मित्रांनो आपण खेतवाडीत आलेलो आहोत बघा. इकडं हार्दिक इकडे उतरलेला आहे. अजून आपली माणसं उतरायची बाकी आहे बघा. हो माणसं उतरा आता बाहेर आता आपली सगळी माणसं उतरणार आहेत. आपण जाऊया पुढे. तिथंच पेट्रोल पंपाचंही आहे. आपण आता जाऊया पुढे. तर मित्रांनो इकडं 12वी खेतवाडी आहे ही. तर आपण आतमध्ये जाऊया गणपती बघायला. चला तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. जाऊया आता आपण.
तर मित्रांनो काल पण आम्ही इकडे आलेलो, काल दर्शन भेटले नाही, परत आज आलेलो आहोत. आज आपल्याला गणपती बघायला भेटतील. इकडे गर्दी पण लय आहे, तुम्ही बघू शकता समोर. तर मित्रांनो इकडे आतमध्ये जाऊया आता. हा बघू शकतात किती मोठं डेकोरेशन आहे. आपण इकडून आतमध्ये जाऊया. चला, इकडून रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. चला तर आतमध्ये बघा, इकडनं हा असा रस्ता आहे. लाईन आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर लाईन लागलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात किती गर्दी आहे. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ही मूर्ती. तर मित्रांनो हा मेहेर मधला गणपती 13वी वाडीतला आहे, 13वी खेतवाडी. प्रचंड मोठा मेहेल आहे हा गणरायाचा. पालण्यावरती बसलेला आहे, झोक्यावरती. तर मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहोत. तर मित्रांनो आता आपण गेटने बाहेर जाऊया. तर मित्रांनो इकडे समोर खेतवाडी 12वी गल्ली आहे, 12वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर मित्रांनो तुम्ही इकडे समोर बघू शकतात लाईन लागलेली आहे, फुल लाईन आहे फुटपावर. तर आता आपण इकडं रांगेत जाऊया. इकडं आहे आपली मंडळी आहे, बघू शकतात. सगळी आपली मंडळी आहे आपल्यासाठीची, बघू शकतात. आपले चॅनल वगैरे बसलेले आहेत बघा. चला तर आता येतील हळूहळू. चला तर मित्रांनो हळूहळू येतील ते पुढे. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता. आपण आतमध्ये जाऊया आता. इकडे आपली बाप्पाची मूर्ती आहे समोर, तुम्ही बघू शकतात. किती सुंदर मूर्ती आहे पण. हार्दिक इकडं 11व्या गल्लीतला गणपती आहे. चला जाऊया आतमध्ये बघण्यासाठी. चला इथे बघू शकतात, दिसतंय आपल्याला बाहेरूनच. हा इकडे बघू शकतात किती भारी किती सुंदर मूर्ती आहे बघा. उंच आहे, उभी आहे पूर्ण, बघू शकतात. आणि गर्दी पण भरपूर आहे. सगळेजण फोटो काढण्यासाठी इकडे गेटावर झालेले आहेत. मंडपावर ना बघून इकडे पुजारी वगैरे दाखवलेले आहेत. इकडे गाणी चालू आहे. चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट गणपती बघण्यासाठी जाऊया. पूर्ण आतमध्ये पब्लिक गेलेली आहे. तर आता आपण 10व्या गल्लीचा गणपती बघण्यासाठी जाऊया. चला तर आतमध्ये बघा इथेच आहे, त्यांच्या रांगेत लागावं लागेल. तर मित्रांनो इकडं आतमध्ये जाऊया. चला सर बघा इकडं नाच
नाचत आहेत पोरं बघू शकता तिकडे. चला तर आतमध्ये समोरच गणपती आहे, 10व्या गल्लीतला गणपती बघा. इकडे पण बघा किती भारीतला आहे, 10व्या गल्लीतला गणपती आहे मित्रांनो. हा इकडचा 10व्या गल्लीतला गणपती बघा किती मित्रांनो छान आहे. बघू शकता तिकडे थोडी गर्दी कमी आहे. चला तर मित्रांनो आपल्याला उशीर होत आहे, पुढे जाऊया. तर इकडे पहिली खेतवाडीतला गणपती आहे. चला तर वरती जाऊया आपण. बघा मित्रांनो वरतून पण लाईन आहे. बघा पहिल्या खेतवाडीतला गणपती आहे. चला तर आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो हा खेतवाडीतला युवराज आहे, बघू शकता तुम्ही. भजन चालू आहे. पहिल्या खेतवाडीतला गणपती बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघा किती सुंदर मोठे डेकोरेशन पण छान आहे. तो गणपती बघून आलो होता, आपण ओम तांडव बघायला जाऊया. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकतात किती गर्दी आहे, लांबपर्यंत पूर्ण लाईन लागलेली आहे ओम तांडव बघण्यासाठी. तर मित्रांनो ओम तांडव बघण्यासाठी भरपूर गर्दी आहे. आता जवळ आलेलो आहोत आपण. मित्रांनो आपण थोडा अगोदर गेलो मगाशी तिथे गणपती बघण्यासाठी गेलो आतमध्ये. इकडे ओम तांडव बघण्यासाठी जाऊया आपण. चला तर मित्रांनो आता आपण जाऊया. बघू शकतात ओम तांडवची मूर्ती. गर्दी पण भरपूर आहे इथे. तर मित्रांनो खालून जाण्यासाठी रस्ता आहे, बाहेर पडण्यासाठी खालून रस्ता आहे. तर आपण पण जाऊया आता खाली. गर्दी पण लय आहे इथे. तर मित्रांनो खाली जाऊया आपण. इथून मूर्ती भरपूर छान आहे. जवळून आलेला आहे व्हिडिओ दाखवायला. मूर्ती आहे तांडव वरती बघू शकता. फोटो काढण्यासाठी गर्दी पण आहे. चला तर मित्र आपण जाऊया बाहेर. आता आपण बाहेर आलेलो आहोत. तर मित्रांनो अजून गर्दी आहे वरती, बघू शकता तिकडे अजून गर्दी आहे. तर आपण आपल्याला बाहेर जायचं आहे. मित्रांनो खेतवाडी 9वी गल्लीतला गणपती आहे. तर आपण जाऊया चिंतामणी आहे. मित्रांनो तुम्ही इकडे गणपती बघू शकता 8व्या गल्लीतला. हा बघा इथे पण गर्दी आहे. 8व्या गल्लीतला हा गणपती आहे मित्रांनो. तर मित्रांनो इकडे लाईट गेलेली आहे. आता बाहेर जाऊया. चला तर मग
आपण. तर मित्रांनो इकडे खेतवाडीतला मोहरी आहे 7व्या गलीतला. तर आतमध्ये जाऊया आपण. चला तर आतमध्ये प्रवेशद्वार आहे हा. भरपूर गर्दी आहे इथे. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता किती गर्दी आहे. चला तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया. समोर बघू शकता तुम्ही वरती बघू शकता गणपतीची खेतवाडीचा मोहऱ्या समोरच आहे. खेतवाडीतला मोहऱ्या आणि गर्दी पण लय आहे इथे. आपण जाया पुढे. किती रांगा लागलेल्या आहेत. रांगा लागलेल्या आहेत. बाहेर बेंच पार्टी आहे. खेतवाडी 5वी गली आहे. तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया. खेतवाडी 5वी गलीमध्ये आपण जात आहोत. तर तुम्ही आज समोर बघू शकतात. चला आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात किती छान मूर्ती आहे. ही बारीकच आहे, एवढी पण मोठी नाही पण आहे, दिसायला खूप छान आहे. बघू शकता तिकडे तयारी चालू आहे. आता सर्व विसर्जनाची तयारी चालू आहे. आणि इकडे तुम्ही पाठीमागे बघू शकता सगळी पब्लिक इकडे आता गेलेली आहे. इकडे आता मित्रांनो विसर्जनाची तयारी चालू आहे.
त्यामुळे ते गर्दी नाही आता. चला तर मित्रांनो आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता खेतवाडीत तिसऱ्या कालीतला गणपती आहे. बघू शकता तिकडे तयारी चालू आहे, विसर्जनाची तयारी चालू आहे. त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी दाखवत आहे. बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. चला तर म्हणून जायला आपलं गायला. तर मित्रांनो आपली मंडळी पूर्ण जमलेली आहे. तर आता घरात जात आहोत. सगळी मंडळी पूर्ण जमलेली आहे. चालून जाण्यासाठी जमायला झालेलं आहे सगळ्यांना चालून त्यामुळे आता मित्रांनो आता घरात जात आहोत. ट्रॅक्स भेटलेले आहे हे बघा मित्रांनो. तिकडे भाऊजी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.